आता मी जसं कायम म्हणतो की गुंतवणुकीचे महत्वाचे 4 असे ॲसेट क्लासेस आहेत. ते चॅनेल कंपनी म्हणून ॲज अ कॉर्पोरेट मला कदाचित परवडत नाही. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये जोखीमही थोडी अधिक आणि पर्यायाने परतावा अधिक. तर सेबीने अनेक इनिशिएटिव्ह घेतलेत की जेणेकरून भारतातल्या कॉर्पोरेट बॉन्डमध्ये तरलता किंवा ज्याला लिक्विडिटी आपण म्हणूयात ती वाढेल. आता थोडे आकडे समजून घेऊया. साधारण भारतामध्ये 55 लाख करोडचं कॉर्पोरेट डेट आउटस्टँडिंग आहे. रुपया कसा येतो आणि रुपया कसा जाणार याचं एक गणित मांडलेलं असतं. गव्हर्नमेंट कर्ज रोखे इश्यू करतं त्याच्यासाठी. गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे जसं कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत तसंच गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. एकंदरीत बॉन्ड मार्केटच्या तुलनेत आता आपण 20-25% आहोत. कॉर्पोरेट्सना मिळणारा वित्त पुरवठा पर्यायाने कमी होतो आणि त्याची कॉस्ट वाढत जाते. यापूर्वी रिटेल गुंतवणूकदारांनी कधी कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली नाही का? आज हे कॉर्पोरेट बॉन्ड्स हळूहळू का होईना नक्की लोकांच्या लक्षात येतात. इतरही अनेक फंडांमध्ये कुठेतरी कॉर्पोरेट बॉन्ड्सचे नक्की गुंतवणूक करता येणं सहज शक्य आहे. तर कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तुम्ही ह्याचाही विचार करू शकता की इंटरेस्ट रेट मुवमेंट्सचं काय होईल. काही वर्षांपूर्वीपर्यंत रिटेल इन्व्हेस्टर्सना माहितीही नसलेले कॉर्पोरेट बॉन्ड्स हे आज गुंतवणुकीच्या विश्वातला बझवर्ड ठरत आहेत. म्हणजे एकेकाळी फक्त संस्थात्मक किंवा संस्थाच कॉर्पोरेट बॉन्ड्सकडे वळायच्या, पण आता हा पर्याय रिटेल इन्व्हेस्टर्सने खुला झालेला आहे. त्यामुळे याविषयी खूप सारी उत्सुकता आहे. त्यामुळेच कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे नेमकं काय, त्यात गुंतवणूक कशी करायची, त्यात गुंतवणूक कोण करू शकतं, या सगळ्या प्रश्नांविषयी या एपिसोडमध्ये अगदी आपण सविस्तर चर्चाही करणार आहोत. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. बिग बक्स पॉडकास्टमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार विपुल, खूप स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये तुझं. पहिला प्रश्न ऑब्व्हियसली तोच येतो की कॉर्पोरेट बॉन्ड्स म्हणजे काय? निरंजन, एखाद्या कंपनीला समजा भांडवल उभं करायचं असेल तर त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत. तर आपण मागच्या अनेक एपिसोड्समध्ये बघितले की शेअर्स किंवा इक्विटी, आणि दुसरं आपण त्याला म्हणतो डेट किंवा बॉन्ड मार्केट्समधनं पैसा रेज करणं. त्याला डेट मार्केट म्हणतात, फिक्स्ड इन्कम मार्केट देखील म्हणतात. सो कंपनीला जर का कर्ज घ्यायचं आहे, म्हणजे पहिली गोष्ट ते शेअर्स बाजारात विकून पैसा उभा करू शकतात, किंवा कर्ज घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे परत 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक, ते बँकिंग क्षेत्रामधून किंवा बँकांकडनं, वित्तीय संस्थांकडनं ते कर्ज घेऊ शकतात, किंवा स्वतःचे कर्ज रोखे किंवा ज्याला बॉन्ड्स म्हणतो ते इश्यू करून पब्लिककडून पैसा घेऊ शकतात. आता मी जसं कायम म्हणतो की गुंतवणुकीचे महत्वाचे 4 असे ॲसेट क्लासेस आहेत. 5वा आहे कॅश, पण 4 कुठले, तर इक्विटी, फिक्स्ड इन्कम, रिअल इस्टेट आणि गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. सो जर का हे बघितलं असतं, त्यातलं फिक्स्ड इन्कम मार्केट म्हणून किंवा डेट मार्केट ह्याच्याशी संदर्भात ही इन्स्ट्रुमेंट येतात. हे कॉर्पोरेट बॉन्ड त्या सदराखाली येतात. आणि मग जेव्हा कधी एखाद्याला कर्ज घ्यायचंय, जसं या कंपनीला घ्यायचंय, तिथे गुंतवणूकदार पण कोणीतरी पाहिजे. म्हणजे त्या कर्जाला सबस्क्राईब करायला, म्हणजे त्या कर्ज रोख्यांना विकत घेणारा तरी कोणी पण पाहिजे. तर तू बघशील तर ही सिस्टीम कशी एकंदरीत भांडवलाची या मार्केटमधली, तर कोणीतरी इश्युअर किंवा बॉरोअर असतो. इश्युअर म्हणजे तो कर्ज रोखे वितरित करतात किंवा त्याला आपण ते वितरित करतात, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट ते कर्ज घेतात. सो ते बॉरोअर पण झाले. आणि दुसरा जो असतो तो लेंडर म्हणून किंवा सबस्क्रायबर टू दॅट डेट, म्हणजे तो कर्ज देणारा असतो. सो कॉर्पोरेट बॉन्ड्स केसमध्ये कॉर्पोरेट्स किंवा बँका असतील किंवा वित्तीय संस्था कोणी पण हे तिथे कर्ज घेऊ इच्छितात. आता कारण त्यांना पैसे, सो दे बिकम इश्युअर्स ऑफ दोज सिक्युरिटीज, म्हणजे ते इश्यू करतात. पर्यायाने ते कोण आहेत, तर दे आर बॉरोअर्स. ते कर्ज घेणार आहेत, ते कर्जदार होणार आहेत. आणि ते कोणाकडून हे कर्ज घेणार आहेत, तर ते कर्ज हे जे कोणी लेंडर्स असतील त्यांच्याकडून घेणार आहेत. मग ह्याचं मूळ अगदी बघशील तर पूर्वापार सावकारी पद्धत चालून आलेलीच आहे. म्हणजे असं काही नाही की ही नवीन एखादी गोष्ट आहे. फक्त तेव्हा कसं आहे की छोटे मोठे व्यापारी हे स्वतः लागणाऱ्या कर्जासाठी तेव्हा बँका अस्तित्वात नव्हत्या, तर सावकाराकडे जायच्या. आज मी गमतीने म्हणतो की बँका या ऑथराइज मनी लेंडर्स आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटनी किंवा लायसन्स मिळून दिलेले सावकारच आहेत एक प्रकारचे. मग आता बँकांच्या चॅनेलमधून मला कर्ज उभं करताना कधी कधी वित्तीय संस्था म्हणून, म्हणजे मला, म्हणजे बँकेला जास्त व्याजदर अपेक्षित असतो. त्यांचे काही रूल्स आहेत, त्यांचा स्वतःचा काही खूप खर्च आहे. मग ते चॅनेल कंपनी म्हणून ॲज अ कॉर्पोरेट मला कदाचित परवडत नाही. म्हणजे काय, तर असं विचार कर की
आपण उदाहरण म्हणून घेऊ हो. की टाटा मोटर्सला कर्ज घ्यायचंय, त्यांना 1,000 कोटी रुपये उभं करायचे कुठेतरी नवीन प्लांट सेटअप करण्यासाठी. बरं. तर त्यांच्याकडे पर्याय की ते बँकेकडे जाऊन कर्ज घेतील हं. आणि समजा बँक त्यांना ते 11% द्यायला तयार आहे. त्याऐवजी आणि त्या केसमध्ये आता कसं असतं, बँकेला 11% व्याजदराने गोष्टी म्हणजे कर्ज द्यायला लागतं का, तर त्यांना एफडीचा खर्च आहे, त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजचा खर्च आहे, त्यांना त्यांची प्रॉफिटेबिलिटी बघायची आहे. ती इकोसिस्टीम आपण एक म्हणू की त्या प्रकारची आहे. त्याच्या अगेन्स्ट जर का टाटा मोटर्सनी बॉन्ड्स इश्यू केले तर पब्लिक ऍट लार्ज डायरेक्टली कॅन सबस्क्राईब, म्हणजे Right. डायरेक्टली करू शकतो. हो. एका प्रकारे ह्या ज्या मिडलमनच्या कॉस्ट खूप साऱ्या होत्या, बँकिंग चॅनल मधनं जाताना येणारी ओव्हरऑल कॉस्ट किंवा ती जी मार्जिन ती कमी झाल्यामुळे कदाचित कमी कर्जदराने टाटा मोटर्सला कॉर्पोरेट बॉन्ड्स इश्यू करता येऊ शकतात. म्हणजे आपण एक म्हणू की हे फिक्स डिपॉझिटचं किंवा कंपनी डिपॉझिट आपण त्याला म्हणूयात, सोपं समजण्यासाठी. अर्थात हे शब्द खूप जवळच आहेत, कंपनी डिपॉझिट किंवा कॉर्पोरेट एफडीज वर्सेस बँक म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स. कारण बॉन्ड मध्ये थोडा वेगळा काही प्रकार असतो, पण समजण्यासाठी सामान्य माणसाला समजण्यासाठी दीज आर इंटरेस्ट बिअरिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ज्याच्यावर व्याजाच्या स्वरूपात परतावा मिळणार आहे. मग जसा बँकेत आपण एफडी करतो आणि त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळतं, तत्समच कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये तुम्हाला व्याज मिळणार आहे. फक्त जोखीम मात्र नक्की वेगळ्या प्रकारची आहे. कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये जोखीम ही थोडी अधिक आणि पर्यायाने परतावा अधिक. अच्छा. आता एक थोडं सोपं परत करायचं म्हणून सांगतो की बँकांकडे कासा म्हणजे करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट हा एक लो कॉस्ट डिपॉझिटचा प्रकार असतो आणि हाय कॉस्ट डिपॉझिट्स म्हणजे फिक्स डिपॉझिट्स, ज्यांना आपण टर्म डिपॉझिट्स म्हणूयात. सो याचं कुठेतरी त्यांचं एक कॉस्टिंग असतं. समजा एफडी बँक 6.5-7% देते आता. सो इन्व्हेस्टरला म्हणजे जो कोणी गुंतवणूकदार आहे त्याला 6.5-7% बँक एफडी वरती मिळणार. बँक हे पैसे घेऊन समजा टाटा मोटर्सला 11% कर्ज देणार आहे, तर ह्यामध्ये 4% मार्जिन आहे ऑलमोस्ट बँकेचं. त्याला काही व्हॅलिड खर्च आहे, त्यांच्या एनपीएची प्रोव्हिजन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याऐवजी टाटा मोटर्सनी जर का 11% कर्ज घेण्यापेक्षा रिटेल इन्व्हेस्टर्सना 9% समजा व्याजदर ऑफर केला, तर गुंतवणूकदारांना परतावा अधिक मिळतोय आणि टाटा मोटर्सला कमी व्याजदराने ती रक्कम उभी करता येते. सो हा दोघांनाही फायद्याची एक परिस्थिती निर्माण करणारा पर्याय आहे. म्हणून आता कॉर्पोरेट बॉन्ड्सकडे लक्ष नक्कीच लोकांचं वाढत चाललंय. अर्थात भारतात अजून हे खूप अगदी मी म्हणेन आता सुरुवातीचीच फेज आहे असं म्हणेन, किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात नेसंट स्टेज आहे, म्हणजे अगदीच बाल्यावस्थेत आहे. पण मग ते डेव्हलप करण्यासाठी सेबीने, कारण शेवटी बाजारात ज्या गोष्टी लिस्ट होतात ते सिक्युरिटीज मार्केट अंतर्गत येतं आणि ज्याचा अल्टिमेटली जो रेग्युलेटरी ऑथॉरिटी ती सेबी आहे. तर सेबीने अनेक इनिशिएटिव्ह घेतलेत की जेणेकरून भारतातल्या कॉर्पोरेट बॉन्ड मध्ये तरलता किंवा ज्याला लिक्विडिटी आपण म्हणूयात ती वाढेल, याच्यासाठी खूप सेबीनी स्टेप्स घेतलेले आहेत. ओके. तू आता बोलताना म्हणलास असं आता बाल्यावस्थेत आहे अजून बॉन्ड मार्केट, तर असं जे म्हणलं जातं की कुठल्याही देशाला जर विकसनशील अवस्थेतनं विकसित व्हायचं असेल तर तिथे शेअर मार्केट आणि बॉन्ड मार्केट हे दोन्ही असणं हे खूप गरजेचं असतं. तर आपल्याकडे शेअर मार्केट डेव्हलप होऊन आता 2-3 दशकं झालेली आहेत, पण दुसरीकडे बॉन्ड मार्केट हे अजूनही तू म्हणलास ना नेसंट स्टेजमध्येच आहे. तर ही तफावत मग का दिसते आपल्याला? आता थोडे आकडे समजून घेऊया. साधारण भारतामध्ये 55 लाख करोडचं कॉर्पोरेट डेट आउटस्टँडिंग आहे, म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत. ही संख्या म्हणजे आपल्या जीडीपीच्या हार्डली 15-16% किंवा एक 17-18% असेल, पण 20%हून कमी आहे असं म्हणूयात. चायनामध्ये हीच परिस्थिती 36%च्या घरात आहे, कोरियामध्ये कुठेतरी 80%च्या घरात आहे, डेव्हलप नेशन्स मध्ये ती अजून प्रगल्भ आहे. आता हे कॉर्पोरेट बॉन्ड झाले. भारतात कर्ज घेणारा सगळ्यात मोठा म्हणजे कर्जदार कोण आहे भारतात, सांगू शकशील का? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. बरोबर. म्हणजे दरवर्षी जी वित्तीय तूट येते, आपण बजेट ऐकतो, 1 फेब्रुवारीला जेव्हा अर्थमंत्री बजेट प्रेझेंट करतात तेव्हा रुपया कसा येतो आणि रुपया कसा जाणार याचं एक गणित मांडलेलं असतं. आणि याच्यात जी वित्तीय तूट येते ती गव्हर्नमेंट कर्ज रोखे इश्यू करतं त्याच्यासाठी, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. म्हणजे जसं कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत तसंच गव्हर्नमेंट बॉन्ड्स. मला एक्झॅक्टली हेच विचारायचं होतं की सरकारी रोखे हे ऐकून माहिती असतं, तर मग सरकारी रोखे म्हणजे तू आता म्हणतोय ते गव्हर्नमेंट जेव्हा पैसा उभा करायचा तिला तेव्हा गव्हर्नमेंट पण या प्रकारे बॉन्ड्स हे लॉन्च करते काही ठराविक काळासाठी आपण म्हणूया. बरोबर. सो आता तू जर का बघितलंस तर
आत्ता परिस्थिती अशी आहे, जवळपास 105 लाख कोटी, बर म्हणजे 105 लाख लिहायचे आणि त्याच्यावरती परत पुढे 7 शून्य. सो 105 लाख कोटींचं गव्हर्नमेंट डेट आउटस्टँडिंग आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. बर त्याच्या जवळपास निम्म किंवा साधारण 55-56 किंवा अगदी 60 लक्ष कोटींपर्यंत स्टेट डेव्हलपमेंट लोन्स पण आहेत. म्हणजे जसं सेंट्रल गव्हर्नमेंट बॉरो करतं किंवा कर्ज घेतं, उभं करतं, तसंच स्टेट गव्हर्नमेंट पण करतायत. त्यांचीही बजेट तू बघशील तर आता जसं देशाचं बजेट येतं 1 फेब्रुवारी, तसं फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सर्व राज्यांची बजेट्स येतात. आणि मग तेव्हा बघशील तर स्टेट डेव्हलपमेंट लोन्स म्हटलं जातं त्याला, SDL. म्हणजे जसं सेंट्रल गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, मग स्टेट डेव्हलपमेंट लोन्स किंवा आपण म्हणून स्टेट लोन्स पण झाली. आणि मग पर्यायाने नंतर येतो तो कॉर्पोरेट बॉन्ड. हा विषय जो साधारण 55 लाख कोटींच्या घरात आहे. तर एकंदरीत बॉन्ड मार्केटच्या तुलनेत आता आपण 20-25% आहोत. म्हणजे उर्वरित सगळं SDL आणि स्टेट डेव्हलपमेंट लोन्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंट लोन्स कडे जातं. इकॉनॉमिक्स मध्ये खूप छान कन्सेप्ट आहे ज्याला क्राउडिंग आउट किंवा क्राउडिंग आउट इफेक्ट म्हणतात. म्हणजे काय तर गव्हर्नमेंटच खूप मोठा कर्जदार असेल या सगळ्या याच्यात, तर कॉर्पोरेट्सना मिळणारा वित्त पुरवठा पर्यायाने कमी होतो आणि त्याची कॉस्ट वाढत जाते. सो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा गुंतागुंतीच्या आहेत, तर कॉर्पोरेट बॉन्ड्सचे जे यील्ड आहे हे कशावर अवलंबून असणार आहे, तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कारण त्याच्यावरती थोडी रिस्क किंवा जोखीम घेऊ त्याप्रमाणे कॉर्पोरेट बॉन्डचा प्रीमियम ऍड होत जाणार आहे. जर का गव्हर्नमेंटलाच खूप कर्जाची गरज पडली तर त्याचाच व्याजदर जास्त असणार आहे आणि त्यामुळे कॉर्पोरेट्सना पण मग जास्त व्याजदरांनी कर्ज उचलायला लागेल. सो देशाची इकॉनॉमी सुदृढ असणं हे गरजेचं आहे. तिथले व्याजदर स्थिर असणं, कमीत कमी असणं हे नक्की फायद्याचं. आणि मग त्याच्यावरती हे कॉर्पोरेट बॉन्ड्सचं प्राइसिंग होतं. म्हणजे मग आत्ता जसं बघशील मी म्हटलं तसं की हार्डली 20-22% जे टोटल बॉन्ड मार्केटचा आत्ता पोर्शन आहे किंवा जीडीपीचा ह्या पोर्शन खूप कमी आहे. ह्याला पूर्वी काही कारणं होती. लोकांमध्ये किंवा भारतात एवढं फायनान्शियल अवेअरनेस किंवा गुंतवणुकीचं ज्ञानच प्राप्त नव्हतं आणि तेवढे एक प्रकारची माध्यमं पण उपलब्ध नव्हती. यापूर्वी रिटेल गुंतवणूकदारांनी कधी कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली नाही का, तर करायचा प्रयत्न केला पण ती इनडायरेक्ट होती. अच्छा, इनडायरेक्ट होती म्हणजे काय, तर जसं आपण मगाशी म्हटलं की कॅपिटल मार्केटमध्ये समजा एक इश्युअर, म्हणजे बॉन्ड मार्केटमध्ये एक इश्युअर आहे किंवा आपण म्हणूयात बॉरोअर आहे आणि इकडे लेंडर किंवा सबस्क्रायबर टू दॅट डेट आहे. इश्युअर सगळ्यात मोठं जसं मी आता म्हटलं गव्हर्नमेंट आहेत, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पहिलं आलं आणि मग स्टेट गव्हर्नमेंट, कदाचित म्युन्सिपालिटीज असतील, त्याच्यानंतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि कंपन्या आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या किंवा अदर कॉर्पोरेट्स. सो हे सगळे कर्ज मागणाऱ्या संस्था आहेत. मग या कर्जांना कर्ज पुरवठा करणारे सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आज जी आहे ती गमतीशीर भाग आहे, म्हणजे ती आहे शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स. तू म्हणशील कसं, तर आपण जे काही पैसे गुंतवतो त्यातला FD मध्ये तर काही स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो अंतर्गत त्याला SLR इन्व्हेस्टमेंट म्हणतात, बँकांना गुंतवणूक करायला लागते आणि ती गुंतवणूक म्हणजे प्रिडॉमिनंटली गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये जाते. सो आज शेड्युल्ड बँक्स या सगळ्यात मोठ्या इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत. आणि ह्या कर्ज पुरवठा कुठून करणार, त्यांच्याकडून आलेल्या डिपॉझिट्स मधून. सो नॅचरली इनडायरेक्टली आपण ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर आपण ह्या माध्यमातून कुठेतरी या बॉन्ड मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करत असतो. त्यातला मेजर पोर्शन बँकांचा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये जातो. त्यानंतर ज्याला आपण म्हणू डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड या कंपन्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली जाते. आणि मग रिटेल इन्व्हेस्टर येतो जो पण या माध्यमांमध्ये गुंतवणूक करतो. भारतामध्ये पूर्वी कंपनी FD खूप प्रचलित होत्या, कॉर्पोरेट FDs म्हणजे बँक FD सारखाच समवॉट सिमिलर प्रकार. पण आता जो कॉर्पोरेट बॉन्ड आलाय त्याला खूप स्ट्रक्चर दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी आणि सेबीने पण. 2022 नंतर यामध्ये खूप गोष्टी अंतर्भूत केल्या. पूर्वी कसं होतं, साधारण 10 लाखापासून पुढे बॉन्ड्स इश्यू व्हायचे, ते ट्रेड होत नव्हते, त्याच्यात लिक्विडिटी किंवा तरलता नव्हती, ह्या सगळ्या गोष्टींची अडचण होती. डीमॅट फॉर्मॅटमध्ये उपलब्ध नव्हते, खूप गोष्टी होत्या ज्या आता अनेक गोष्टींमध्ये ही सुसूत्रता आणलेली आहे. त्याचं पर्पजच आहे की जी सेव्हिंग्ज आहेत तुमची, फायनान्शियल सेव्हिंग्ज ही योग्य प्रकारे चॅनलाइज व्हावीत आणि तुम्ही गुंतवणुकीकडे योग्य प्रकारे आकृष्ट व्हावं आणि तुम्हाला त्याचा एक सोर्स मिळावा.
म्हणजे तुम्ही बँकेमध्ये 60% एफडी करून ती बँक टाटा मोटर्सला 11% कर्ज देणार. ह्या ऐवजी जर का बॉन्ड मार्केट्स चांगल्या प्रकारे डेव्हलप केली तर कदाचित रिटेल गुंतवणूकदार म्हणजे सामान्य गुंतवणूकदार छोटे गुंतवणूकदार डायरेक्टली टाटा मोटर्सच्या कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवू शकतील. मी टाटा हे इथे फक्त उदाहरणादाखल सांगतो, कुठलीही कंपनीसाठी ही सिस्टीम लागू होईल. राईट. तू 2022चा उल्लेख केलास. 2022 पर्यंत असं दिसतं की कॉर्पोरेट बॉन्ड्स हे विशेष हे रिटेल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध नव्हते. तर त्या वर्षी सेबीने जी पावलं उचललीस, तू आता थोडासा उल्लेख केलास, त्यात थोडंसं सविस्तर सांगशील की 2022 साली असं नेमकं काय झालं, सेबीने अशी काय सर्क्युलर्स किंवा अशी काय पावलं उचलली की ज्यामुळे आता कॉर्पोरेट बॉन्ड्स हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत असं दिसतंय. मी जसं म्हणतात तसं की पूर्वी डीमॅट किंवा ट्रेडिंग किंवा त्यांचं लिस्टिंग इतकं होत नव्हतं. 10 लाख रुपयांची मिनिमम तिकीट साईज असल्यासारखी अनेक गोष्टींची गणितं होती. गव्हर्नमेंट बॉन्डला सुद्धा म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड असं नाही, गव्हर्नमेंट बॉन्डची सुद्धा तिकीट साईजेस मोठ्या होत्या. आता अगदी 10,000 रुपयांपासून आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो डीमॅटच्या माध्यमातून आणि ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली. आणि म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून आपल्याला पर्याय उपलब्ध आहेच. त्या केसमध्ये तुम्हाला डीमॅट पण आवश्यक नाही. म्हणजे ह्या मार्केटला ऍक्सेस जो मिळालेला आहे तो तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स सारख्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून पण रिटेल गुंतवणूकदारांना करता येईल किंवा डीमॅट ओपन करून डायरेक्ट बॉन्ड्समध्ये पण गुंतवणूक करता येईल, जेणेकरून त्यांना लिक्विडिटी किंवा सहजरित्या या गोष्टी करणं शक्य होईल. कारण एकदा समजा तिथे लिस्ट झाली आहे एखादा बॉन्ड तर त्यातून लिक्विडिटी मिळणं पण सोपं होतं. हे म्हणजे असं आहे की आता आपण बँक एफडी करतो का, कारण मला अडीअडचणीला लागलं तर अगदी लगेच पैसा उपलब्ध व्हावा. जेव्हा सेबीने हे सगळे रूल्स आणले त्याच्यात लिक्विडिटी मिळाली, म्हणजे मी एखाद्या बॉन्डला सबस्क्राईब केला आणि तो बाजारात लिस्टेड असेल आणि त्याच्यात लिक्विडिटी पण असेल तर मला चटकन त्यातून बाहेर येता येईल. मग मी बँकेची एवढी 60% देते, वेळेस तो बॉन्ड मला 8-8.5% देत असेल परतावा, तर मी त्यात सहज गुंतवणूक करू शकेन. तर हा यामागचा हेतू आहे. आणि त्यातून एक प्रकारचं चॅनलायझेशन ऑफ सेव्हिंग्स किंवा एफिशियन्सी इन द ओव्हरऑल सिस्टीम वॉज द मेन आयडिया बिहाइंड दिस. आणि याच्यासाठी खूप पाथ ब्रेकिंग इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट आणि सेबीने घेतली. त्याचा पर्यायाने दिसायला लागलाय की गेल्या वर्षभरात साधारण 25% ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढलाय. म्हणजे मलाही हे माहित नव्हतं, पण मी आमच्या खात्यामध्ये देखील माझ्या मिसेसच्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतले 5 लाखाचे. मला ते सहजरित्या घेता आले. आणि तो बॉन्ड वाचायचा कसा, तर ते साधारण मी गव्हर्नमेंट बॉन्ड घेतला होता, कॉर्पोरेट बॉन्ड असं नाही. तर साधारण कंपनी आणि त्याच्यात कुपन लिहिलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 8% कुपन रेट, म्हणजे कुपन बॉन्ड ऑफ से L&T आपण म्हणूयात लार्सन अँड टुब्रो किंवा अगदी टाटा मोटर्स 8% टाटा मोटर्स बॉन्ड 230 असं लिहिलं तर याचा अर्थ 8%चं व्याजदर देणारा टाटा मोटर्सचा बॉन्ड जो 2030 ला मॅच्युअर होणार आहे. अच्छा, असं साधारण त्याचं वाचन करता येतं. मग मला 2030 ला समजा मी यामध्ये गुंतवणूक केली आणि मी शेवटपर्यंत गुंतवणूकदार म्हणून राहिलो तर 2030 ला मला मॅच्युरिटीला प्रिन्सिपल रक्कम मिळेल आणि मध्ये जे काही व्याज मिळणार होतं ते मिळत राहील. ओके. हेच जर का लिस्टेड स्पेसमध्ये असेल तो बॉन्ड तर त्याचा विथ इंटरेस्ट जी काही प्राइस असेल, म्हणजे कम इंटरेस्ट, एक्स इंटरेस्ट अशा टर्म्स वापरल्या जातात. तर व्याजासकट जो काही परतावा अपेक्षित असेल, मी मध्येच विकला म्हणजे आपण असं म्हणूया 31 मार्चला नुकताच व्याजदर म्हणजे व्याज मिळालं मला, तर पुढचं वर्ष सुरू झालं, आता पुढचा व्याज हे मला 31 मार्च पुढच्या वर्षी 31 मार्चला विकणार. मी ऑक्टोबरमध्ये तो बॉन्ड विकायचा ठरवला तर मला त्याची बाजारात असलेली किंमत तेवढी माझ्या खात्यात मिळेल, प्लस जे काही व्याज असेल त्याचंही त्याच्यात कॅल्क्युलेशन करून मला ती रक्कम पण मिळू शकते. म्हणजे तो मी कमी इंटरेस्ट विकला असं त्याचा अर्थ झाला. सो या प्रकारे जर का मला त्याच्यात तरलता किंवा लिक्विडिटी उपलब्ध असेल तर मला नक्कीच बँक एफडीला एक समर्थ पर्याय जो थोडा जोखमीचा, मी म्हणेन जोखीम नाही असं नक्की नाही, पण मला तसा जसं आपण म्हणतो हाय रिस्क हाय रिटर्न्स, म्हणजे जास्त जोखीम घेतली तर थोडा जास्त परतावा पण मला मिळणार, त्याचा मला फायदा घेता येईल. राईट. सो आज हे कॉर्पोरेट बॉन्ड्स हळूहळू का होईना नक्की लोकांच्या लक्षात येतात आणि गुंतवणूकदार त्याकडे आकृष्ट होतोय. यामध्ये मिडलमन किंवा आपण म्हणू डिस्ट्रीब्युटर्स असतील किंवा याच्यात जे कमिशन एजंट्स असतील त्यांची पण भूमिका एका अर्थाने महत्वाची आहे, कारण थोडे या सगळ्या सिस्टीम्सची माहिती लोकांना व्हायची आहे. लोक अजून जितक्या सहजरित्या आपण म्हणूयात की
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतायत ऑनलाईन ऍप्सच्या माध्यमातून असेल, तेवढं अजून कॉर्पोरेट बॉन्ड्स बद्दल माहिती नसल्यामुळे म्हणून थोडंफार अज्ञान आहे, थोडी आर्थिक साक्षरता कमी असल्यामुळे गुंतवणुकीकडे आकृष्ट होत नाहीत. मग अशा वेळेस ही जी इकोसिस्टीम आहे, जे या माध्यमातले मिडलमन असतील, डिस्ट्रीब्युटर्स असतील, ऍडवायझर्स असतील, ते यामध्ये लोकांना खूप सारा सपोर्ट करतायत की तुम्ही या माध्यमांकडे पण बघा आणि नक्कीच ते तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. तर त्याचा नक्की या सगळ्यांसाठी फायदा होईल. निश्चितच. त्याला फायनान्शियल इंटरमिजियरीज असं आपण म्हणूयात. जे फायनान्शियल इंटरमिजियरीज आहेत ते पण याच्यासाठी चांगला प्रयत्न करतात. आणि एक लक्षात घेणं, ही सर्व इकोसिस्टीम ही अत्यंत वेल रेग्युलेटेड आहे. म्हणजे तुमचा पैसा हा एक्सचेंजच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. तुमचे बॉन्ड्स हे डीमॅट मध्ये तुमच्या असतात. सो इतकी ट्रान्सपरंट ही सिस्टीम आहे. त्यामुळे प्राइसिंग पण त्याचं ट्रान्सपरंट आहे. कारण बाजारात व्याजदर हे कंटिन्युअस वर खाली होत असतात आणि त्यानुसार त्याचा बॉन्डची प्राइस पण हलत असते. सो तुला ऍक्च्युअल जी काही योग्य बाजार भाव आहे, म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं, ते योग्य बाजार मूल्य मिळण्यात खूप सोपं होतं. ओके. तू हे बोलताना म्हणलास की 2 प्रकारे आपण कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट हे आज करू शकतोय. एक तर थेट तुम्ही डीमॅट अकाउंट उघडून थेट तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि दुसरं म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की डेट ॲसेट क्लास यावरही आपण हे केलेलं आहे. तर या डेट ॲसेट्समधून डेट म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते मग? हो. सो कॉर्पोरेट बॉन्ड फंड जसे अनेक वित्तीय संस्था किंवा आपण म्हणून म्युच्युअल फंडांचे वेगवेगळे ऑप्शन पर्याय उपलब्ध आहेत. सर्वच म्युच्युअल फंडांना सेबीनी कॅटेगरायझेशन केलं की सेबीनी सांगितलं की डेट मार्केटमध्ये किंवा डेट साईडला डेट म्युच्युअल फंडांमध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत. त्याच्यात कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स आहेत किंवा क्रेडिट रिस्क फंड आहेत किंवा इतरही अनेक फंडांमध्ये कुठेतरी कॉर्पोरेट बॉन्ड्सचे नक्की गुंतवणूक करता येणं सहज शक्य आहे. अर्थात ही जोखमीशिवाय होत नाही. मग याच्यात जोखीम काय? एक सोपं सांगायचं झालं तर इंटरेस्ट रेट रिस्क. आता ही इंटरेस्ट रेट रिस्क कशी समजायची, तर मी तुला एक सोपं उदाहरण आपण समजण्याचा प्रयत्न करू. समजा 1 नोव्हेंबर 2016, मी हे मुद्दाम उदाहरण घेतलंय. 1 नोव्हेंबर 2016 साधारण व्याजदर 7% होता आणि 8 नोव्हेंबर 2016 आणि हे 2 वर्षांची एफडी साठी मला 7% मिळत आहे. आता 8 नोव्हेंबरला जसं डिमॉनिटायझेशन अनाऊन्स झालं त्याच्यानंतर खूप बँकिंग चॅनलमध्ये पैसा आला आणि व्याजदर धडाधड खाली गेले. साधारण 1 डिसेंबरला 2 वर्षांची एफडी आता मात्र 5% मिळायला लागली. म्हणजे मी 1 नोव्हेंबर 2016 साली जी एफडी केली आहे 7%, ती नक्की फायद्याची ठरली. बरोबर. कारण जर का मी 1 डिसेंबरला केलं असतं मला 5% मिळाले असते. आता विचार कर, समजा मी माझी ही एफडी बाजारात विकायला गेलो ज्याच्यावरती मला 7% मिळत आहेत आणि दुसऱ्याला त्याच्या एफडीवर 5% मिळत आहेत, तर ही एफडी माझी 100 रुपयापेक्षा, म्हणजे 100 रुपयाला मी ती घेतली, समजा 100 रुपये मी गुंतवतो, तर 100 पेक्षा जास्त होईल का कमी होईल? कारण मला परतावा किती मिळतोय? 60%. दुसऱ्याला 5%, तर मला 100 पेक्षा जास्त मिळतील. म्हणजेच काय, व्याजदर जर का खाली गेले तर माझा बॉन्डची प्राइस वाढणार आहे. आता ही एफडीच्या ऐवजी याला आपण बॉन्ड म्हणूया. मग सोपं काय समजण्यासाठी, व्याजदर खाली गेले तर माझ्या बॉन्डची प्राइस वाढते आणि उलट पण होतं. समजा हेच आपण गणित मांडलं असतं 2013ला. 2013ला सडनली त्याला टेपरिंग टँट्रम म्हणतात, म्हणजे युएस टेपरिंग करणं असं चाललं होतं. म्हणजे ते त्यांचा जो लिक्विडिटी इन्फ्यूज करण्याचा प्रोग्राम होता ते विड्रॉ करणार होते. त्यातून चायनामध्ये पण काही गडबड झाली. असं सगळं सडनली शॉर्ट टर्म रेट्स वर गेले, म्हणजे व्याजदर वर गेले. मग अशा केसमध्ये मला बॉन्डला नुकसान होईल. कारण का, तर मी 5 वर्षांसाठी एफडी केली 60% आणि एका महिन्याभरात 5 वर्षांची एफडी आता 8 किंवा 9% जायला लागली. आता मी माझी एफडी विकायला काढली तर दुसऱ्याला 9% व्याजदर मिळतो आणि मला 7% मिळत असेल तर माझी एफडी 100 पेक्षा कमी. आता याचं XIRR नावाचा फॉर्म्युला वापरून तुम्ही बॉन्डची सगळी प्राइसिंग करू शकता एक्सेल मध्ये. खूप सोपं आहे हे करणं. म्हणजे थोडक्यात मग हे सोपं आहे म्हणजे काय, तर तुम्ही बॉन्ड प्राइस करू शकता. मग आता एखादा अर्थतज्ञ जे आपल्या इथे सर्वच आहेत आणि आपण तर पुणेकर आहोत, सो हे पूर्वी केलं गेलं नाही का, तर केलं गेलंय. अनेकांना जेव्हा वाटलं की व्याजदर खाली जाणार आहे तेव्हा त्यांनी 1 वर्ष 2 वर्षाऐवजी एफडी 5 किंवा 10 वर्षांची केली आहे.
बरं. मग त्याच्यात कारण व्याजदर खाली जाणार जाणार. असतील तर जास्त दिवस तुम्ही गुंतवणूक केलेली चांगली. चांगली. सो हे लोकांनी जाणलंय. हम्म. म्हणजे आपण मागे पण बघितलं होतं की 2 रिस्क आहेत, एक इंटरेस्ट रेट रिस्क आणि दुसरी रिइन्व्हेस्टमेंट रिस्क. आणि ह्या साधारण नाही अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात. सो ह्याचं जर का आपण गणित केलं तर कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तुम्ही ह्याचाही विचार करू शकता की इंटरेस्ट रेट मुवमेंट्सचं काय होईल, त्यातून तुम्ही तुमचे रिटर्न्स थोडे एनहान्स करू शकता, वाढवू शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे तू आता म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी का, किंवा आपण कसं त्याचं युनिव्हर्स आहे. तर प्रोफेशनल फंड मॅनेजर जो टिपिकली यांची क्वालिफिकेशन बघशील तर हे CA, IIT, IIM किंवा CFA अशी क्वालिफाईड लोक आहेत. तर ह्यांचं पोर्टफोलिओ जज करण्याचा, म्हणजे कुठली सिक्युरिटी घ्यावी, कुठला कॉर्पोरेट बॉन्ड घ्यावा आणि त्याच्यात आपल्याला कसा परतावा मिळेल याचं त्यांचं एक अनालिसिस आहे. त्याची बॅकग्राऊंड त्यांनी कंपनीचा पूर्ण अभ्यास केला असतो. ह्यातलं एक इंडिकेटिव्ह वन ऑफ द मेजर इंडिकेटर आहे क्रेडिट रेटिंग एजन्सीज. म्हणजे तू जर का कधी ऐकलं असेल तर AAA रेटेड सिक्युरिटी किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स विथ AAA, मग AA+ रेटिंग, AA किंवा A, किंवा अगदी जंक बॉन्ड किंवा D असं रेटिंगही दिलं जातं. D म्हणजे डिफॉल्ट ग्रेड झाला ऑलमोस्ट, म्हणजे डिफॉल्ट. सो रेटिंगच्या ह्या सगळ्या सिस्टीम्स आहेत. सो ह्या कॉर्पोरेट बॉन्ड्सचं रेटिंग केलं जातं. जेवढं त्याचं रेटिंग कमी तेवढा व्याजदर जास्त. का? कारण जोखीम जास्त पत्करायची असेल तर नॅचरली त्या कंपनीला जास्त व्याजदर द्यायला लागेल, आणि जेवढं रेटिंग चांगलं तेवढा तुमचा व्याजदर कमी. सो कंपन्या यासाठी खूप चांगल्या प्रकारे स्वतःचे फायनान्सेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. आता ह्याचा अजून एक फायदा असा आहे, जेव्हा एखादा फंड मॅनेजर एखाद्या बॉन्डमध्ये गुंतवतोय आणि त्याला असं वाटतंय की क्रेडिट अपग्रेड होण्याचे चान्सेस आहेत, आणि त्यांनी आज गुंतवले आणि उद्या क्रेडिट अपग्रेड आला तर त्याला तिथेही कॅपिटल गेन होतो, कारण बॉन्ड प्राइसेस इम्प्रूव्ह होतात. कारण परसिव्ड जोखीम ही काय झाली, कमी झाली. म्हणजे मला मिळणारा व्याजदर हा जास्त झाला, जोखीम कमी झाली म्हणजे व्याजदर जास्त मिळतोय, चांगलं आहे. सो अशा केसमध्ये त्या बॉन्डची प्राइस वर जाते. सो हे सगळे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फंड मॅनेजर त्यामध्ये गुंतवतो. तो फक्त परतावा बघत नाही, तो त्यातील जोखीम बघतो, त्याचं रेटिंग बघतो, त्याचा कॅश फ्लो प्रोफाईल बघतो, त्याची सिझनॅलिटी ऑफ कॅश फ्लो, का खूप गोष्टी अनालिसिस करून तो त्यामध्ये गुंतवणूक करतो. आणि त्या माध्यमातून जेव्हा तो ह्या अनालिसिस करून गुंतवणूकदारांसाठी तो ही गुंतवणूक करतो तेव्हा त्यातली जोखीम ही बऱ्यापैकी कमी होते, ती पूर्ण नाहीशी होणार नाही. पण प्रोफेशनल थ्रू जाण्यामध्ये हा फायदा होऊ शकतो. पण त्या व्यतिरिक्त ज्या गुंतवणूकदाराला स्वतःला चांगलं नॉलेज आहे बॉन्ड मार्केटचं, डेट मार्केटचं, अशी पण काही लोक आहेत, ती लोक नक्कीच डायरेक्ट बॉन्ड मार्केटमधून सुद्धा डायरेक्ट सिक्युरिटीज घेऊ शकतात. राईट. तू आता रेटिंग विषयी सांगितलंस बॉन्डच्या, तर तसाच एक अजून मुद्दा येतो की जे वाचण्यात आलं माझ्या, की कॉर्पोरेट बॉन्ड्स हे प्रायमरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा सेकंडरी मार्केटमध्ये. तर ही मार्केट्स नेमकी काय असतात हे थोडंसं उलगडून सांगशील? आत्ता जसं मी म्हटलं की टाटा मोटर्सला सुरुवातीला 1000 कोटी रेज करायचे, तर पहिल्यांदा ते जेव्हा इश्यू करतील तेव्हा ते प्रायमरी मार्केट झालं की त्यांनी ते गुंतवणूकदारांकडे जातील. मग ते गुंतवणूकदार कोण असतील, ते DIS डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, किंवा रिटेल इन्व्हेस्टर्स असतील, किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स असतील, म्हणजे किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील. ह्या लोकांनी सुरुवातीला टाटा मोटर्सचे कर्ज रोखे घेतले, तो पैसा डायरेक्ट टाटा मोटर्सला गेला. त्यानंतर ती सिक्युरिटी बाजारामध्ये लिस्ट झाली. लिस्ट झाल्यानंतर त्यामध्ये जे ट्रेडिंग होईल, आता हे सगळे कोणाकडे, DI, FI, FPI आणि रिटेल इन्व्हेस्टरकडे. आता ती लोक त्याची घे विक्री करणार आहेत. सो प्रायमरी मार्केटचा पैसा कोणाकडे जाणार आहे, इश्युअर सबस्क्रायबरकडे. सेकंडरी मार्केटमध्ये जे होणार आहे तो रिसेल ऑफ सिक्युरिटीज आहे इन अ वे. त्याचा कुठलाही वित्त पुरवठा डायरेक्ट कंपनीला जाणार नाही, तर तो गुंतवणूकदारांमधलं ट्रेडिंग येते. सो सेकंडरी मार्केटचा बेनिफिट काय आहे, तर तो प्रायमरी मार्केटमधल्या इश्यूजना लिक्विडिटी, सबसिक्वेंट लिक्विडिटी प्रोड्यूस करतो, प्रमोट करतो. कारण तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे की मी आज कर्ज रोखे घेतले तरी भविष्यात मला लिक्विड करायचे असेल तर मला सोर्स काय आहे, तर सेकंडरी मार्केट म्हणजे लिस्टिंग मधनं मला त्याचा सोर्स उपलब्ध आहे. सो ह्यामध्येच सेबीनी खूप क्रांतिकारी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून कॉर्पोरेट बॉन्ड्सची सेकंडरी मार्केटमध्ये असलेली लिक्विडिटी म्हणजे ट्रेडेबिलिटी इम्प्रूव्ह व्हावी, यासाठी खूप मेजर्स घेतलेत. आणि ते करताना नुसताच कोणी येऊन तो इश्यू करू नये याच्यासाठी वेगवेगळे डिस्क्लोजर्स, डिस्क्लेमर ठेवले. सेबी कुठल्याही प्रकारे कुठल्याही इश्यूला अशा प्रकारचं अप्रुव्हल देत नाही की यामध्ये तुम्ही गुंतवा. सेबी त्याला बेसिक पॅरामीटर्स डिस्क्लोज करायला लावते. रिस्क किंवा जोखीम ही इन्व्हेस्टर्सनी ठरवायची आहे.
ओके. सो सेबी कुठल्याही प्रकारचं यामध्ये कुठलाही सेबीचा इंटरफिअरन्स नाही कुठल्याच सिक्युरिटीज मार्केटमध्ये. ते कुठल्याही प्रकारे ते फक्त म्हणतात तुम्ही योग्य ती डिस्क्लोजर्स द्या. ती डिस्क्लोजर्स योग्य नसतील तर नक्की तुम्हाला पेनल्टी राहतील. पण तो इश्यू 8% आणावा का 9% आणावा याबद्दल सेबी कधीही कॉमेंट करणार नाही. सेबीचा प्रयत्न आहे की ट्रू अँड फेअर सगळी पोझिशन द्यावी, सर्व डिस्क्लोजर्स करावेत. त्यानुसार तुम्ही बाजारात म्हणजे बाजारात आलात, कर्जरोखे बाजार किंवा सिक्युरिटीज मार्केटमध्ये तुम्ही लिस्टिंगला आलात तर तिथून पुढची प्रक्रिया खूप ट्रान्सपरंटली व्हावी हा सेबीचा नक्की प्रयत्न आहे. आणि गुंतवणूकदारांनीच ती जोखीम घ्यावी किंवा न घ्यावी ह्याचा डिसिजन घ्यायचा आहे. मग याच्यासाठी त्यांनी मिडलमनचा वापर करावा किंवा प्रोफेशनल चॅनल्स थ्रू म्हणजे म्युच्युअल फंडा थ्रू असतील, इन्शुरन्स कंपन्यां थ्रू त्यांनी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास नक्की हरकत नाही. विपुल, तू खूप सविस्तर माहिती देतोयस, त्यामुळे मला खात्री आहे की आपले जे प्रेक्षक हा एपिसोड बघतायत त्यांनाही असा वाटू शकतो की आपण ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर पोर्टफोलिओचा किती पोर्शन हा कॉर्पोरेट बॉन्डसाठी एखाद्याने राखीव हा ठेवला पाहिजे असं तू सांगशील? निरंजन, मी थोडा ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहे आणि हे प्रत्येकाच्या रिस्क प्रोफाईलवर आहे. मी थोडा ऑल इक्विटी माइंडसेट असलेला माणूस आहे, तुला माहिती आहे. पण मी असं सांगेन की तुमचं जे डेट ॲलोकेशन आहे, म्हणजे तुम्ही फिक्स डिपॉझिट करता, पीपीएफ मध्ये गुंतवणूक होते किंवा अनेक इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक होते, मी म्हणेन त्यातला 20 ते 30% पोर्शन म्हणजे मी डेट ॲलोकेशनचा 20 ते 30% कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्यास नक्की हरकत नाही असं सांगेन. ह्याच्यामध्ये गुंतवणूकदार कोण आहेत ते समजून घेऊयात आधी. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सुरुवातीला म्हटलं की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत याच्यात. मग त्याच्यात LIC किंवा इतर इन्शुरन्स कंपन्या आल्या, तुमचा EPFO आला, म्युच्युअल फंड कंपन्या आल्या. सो ह्या सगळ्यांच्या माध्यमातून इनडायरेक्टली तुमची गुंतवणूक तिथे होतेच आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त फॅमिली ऑफिसेस आहेत, रेग्युलर इन्कमसाठी बघणारे आता सिनियर सिटीजन म्हणजे सिनियर सिटीजन्स पण याकडे आकृष्ट व्हायला लागलेत. सो जर का बघशील तर या गुंतवणूकदारांची प्रोफाईल बघून आपल्याला ठरवायला पाहिजे. सो मी जर का ऑलरेडी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली असेल तर वेगळा डायरेक्ट बॉन्डचं सबस्क्रिप्शन करण्याची गरज नाही. सो ओव्हरऑल 100 रुपयातले फिक्स्ड इन्कम ॲलोकेशन मधले किंवा डेट ॲलोकेशन मधले, जसं मी कायम म्हणतो की फिक्स्ड इन्कम आणि डेट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण तुझ्यासाठी जी FD आहे, ऍज अ बँकर मी बँक असेल तर मला ते कर्ज परत द्यायचंय. सो फॉर यू इट्स अ फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट, बट फॉर मी इट्स अ डेट इन्स्ट्रुमेंट. माझ्यासाठी ते कर्ज आहे. सो जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा माझ्या डेट किंवा फिक्स्ड इन्कम पोर्टफोलिओच्या 100 20 ते 30% आयदर डायरेक्ट बॉन्ड्सच्या स्वरूपात किंवा या इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मधून, म्हणजे म्युच्युअल फंडा थ्रू असेल किंवा तुम्ही इन्शुरन्स प्रॉडक्ट घेतला असेल त्यातून माझी कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये काय गुंतवणूक झाली आहे हे मला बघणं गरजेचं आहे. ओके. एक प्रश्न आता टॅक्सेशनचा पण येतो, कारण तो आता कळीचा मुद्दा ठरतो की टॅक्सेशन किती येतं कॉर्पोरेट बॉन्ड्सच्या इन्व्हेस्टमेंटवर किंवा त्याच्या रिटर्न्सवर. आता इथे गंमत समजून घेऊयात. ही फार महत्वाची गोष्ट आहे की डेट फंडाचं जे टॅक्सेशन आहे ते आता ऑलमोस्ट बदललंय, डेट म्युच्युअल फंड. सो मी आता इनडायरेक्ट रूट कडे येतो. सो इट इज ॲज गुड ॲज नाव ट्रीटेड ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असल्यासारखं. म्हणजे त्याच्यावरती जे काय आहे ते तुमच्या स्लॅबनुसारच टॅक्स लागणार आहे. लिस्टेड स्पेसमध्ये जर का मी गेलो आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली असेल तर लिस्टेड स्पेसमध्ये बॉन्डवरती मोर दॅन 1 इयर जर का मला कॅपिटल गेन झाला तर त्याला विदाऊट इंडेक्सेशन 10% टॅक्सेशन लागतं. म्हणजे पहिला तो बॉन्ड लिस्ट झाला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यावरती मोर दॅन 1 इयर माझं होल्डिंग असेल तर मला 10% कॅपिटल गेन टॅक्सेबल होणार आहे. इंटरेस्ट पोर्शन हा माझ्या स्लॅबनुसार टॅक्सेबल आहे. अच्छा, सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड विच इज ऑल्सो इन अ वे बॉन्डच एक प्रकारचा, तिथे जर का मी मॅच्युरिटी पर्यंत ते होल्ड केले तर त्याच्यावरती कॅपिटल गेन पूर्णतः एक्झम्प्ट आहे. म्हणजे हा एक परत वेगळा विषय. पण नेट तू बघशील तर त्याच्यात लिस्टेड स्पेस मधनं थोडी टॅक्स एफिशियन्सी पण आपल्याला येऊ शकते. तर हाही एक नक्की महत्वाचा मुद्दा आहे गुंतवणूक करताना. मग लेस दॅन 12 मंथ्स असेल लिस्टेड स्पेसमध्ये तर तो शॉर्ट टर्म आहे, जस्ट लाईक इक्विटी सारखंच त्याचं गणित झालं. पण टॅक्सेशनचा रेट मात्र 10%, हे लक्षात घ्यायचं. इक्विटीला तो आता 12.5%. इंडेक्सेशन लागू होत नाही लिस्टेड स्पेसमध्ये. या सगळ्या गोष्टी नक्की समजून घेऊन गुंतवणूक करणं गरजेचं आहे. सो टॅक्सेशनसाठी तुम्ही तुमच्या कर सल्लागार म्हणजे तो चार्टर्ड अकाउंटंट असेल त्याच्याशी नक्की चर्चा करावी. आणि हे मार्केटमध्ये आता ह्या मार्केटमध्ये तुम्हाला जर का ज्ञान नसेल तर इंटरमिजियरीज
म्हणजे जे मिडलमॅन असतील त्यांच्या सल्ल्याने तुम्ही नक्की यामध्ये गुंतवणूक करू शकता. ह्याद्वारे ह्याला एक्सपोजर घेणं हे फारसं खर्चिक नाही. ओके. काही कॉर्पोरेट बॉन्ड्स हे 12 ते 14% रिटर्न्स ते मिळेल असा दावा करतात, पण जसं तू मगाशी म्हणलास की जितके जास्ती रिटर्न तेवढी रिस्कही जास्ती, तर या दृष्टीने पण याकडे बघितलं पाहिजे. आणि मुळात एवढे रिटर्न्स हे मिळू शकतात का कॉर्पोरेट बॉन्ड्स मधनं? एवढे रिटर्न्स मिळू शकतात का? तर हो, मिळू शकतात. म्हणजे US मध्ये जंक बॉन्ड नावाची कन्सेप्ट आहे की ऑलमोस्ट जे आता कंपनी डुबणार आहे तिथे सुद्धा एक टर्न अराउंड पॉसिबल असतो. सो त्यामध्ये गुंतवणूक केली जाते, किंवा डिस्ट्रेस्ड अगदी सिक्युरिटी असेल किंवा स्ट्रेस डेट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते एक टर्न अराउंड साठी. वल्चर फंड्स म्हणतात की वल्चर फंड्स थ्रू यामध्ये पण म्हणजे अगदी गिधाडी मनोवृत्तीने अगदी मेलेल्याला सुद्धा काहीतरी मिळवण्याची एक मानसिकता असू शकते. सो हाय यील्ड बॉन्ड्स इज अ रियालिटी. ओके. ते असतात नक्कीच. गुंतवणूक करावी का? तुमच्या जोखीम घेण्याच्या ताकदीवरती, मानसिकतेवरती ते अवलंबून आहे. इथे मला वाटतं ते रेटिंग महत्वाचं ठरतं. त्या बॉन्डचं रेटिंग काय आहे? त्याचं रेटिंग, जे हाय यील्ड बॉन्ड्स असतात त्यांचं रेटिंग ऑलमोस्ट BB- किंवा C अगदी D कडे झुकलेला असू शकतं. म्हणजे तो रेटिंग तू म्हटलास ते बरोबर, त्याचं रेटिंग हे खूप खाली असतं. महत्वाचं काय इथे, कुठल्याही देशात त्या देशाचा गव्हर्नमेंट बॉन्ड टिपिकली 10-10 इयर, आपल्या इथे 10 इयर गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणू, आणि समजा लॉंग डेटेड कॉर्पोरेट बॉन्ड आहे तर 10 इयर बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड जर का 6.5% व्याजदर देत आहे तर तिथून पुढे रिस्क प्रीमियम सुरू होतो. सो जर का आज आपल्याकडे 10 इयर बॉन्ड इज अराउंड 6.5 असं मी म्हणतो, तर 13-14 म्हणजे प्रचंड जोखीम पत्करत आहे. सामान्य माणसाला समजण्यासाठी तो गव्हर्नमेंट बॉन्ड ट्रॅक करत नाही. मी म्हणेन तुम्हाला त्याच 10 इयरची SBI एवढी काय व्याजदराने मिळते, कारण ऑलमोस्ट सगळ्या घरांमध्ये SBIचं अकाउंट आहे. सो SBIची एवढी 5 वर्षांसाठी मला जर का 7% व्याजदर देते आणि एखादा कॉर्पोरेट मला 12 किंवा 14% व्याजदर म्हणत असेल त्याच पिरियडसाठी, तर तेवढी माझी जोखीम वाढली आहे. So higher the risk, higher the returns. So these returns will not come to you without any higher risk. So always remember, म्हणजे हे डोक्यात ठेवूनच काम करायचं आहे. कारण जेव्हा 12 आणि 14% सांगितलं जातं याचा अर्थ रूल ऑफ 72 जो आपण आधी पण बघितला होता. सो 12% माझा पैसा 6 वर्षात दुप्पट आणि 14% 5 वर्षात दुप्पट होतो. तर हे सगळं होण्याच्या ऐवजी तो कदाचित चौपट म्हणजे 0 होऊ शकतं, हे लक्षात घ्यायला लागेल. सो हे समजून आपल्याला काम करायला लागेल. राईट. जरी कॉर्पोरेट बॉन्ड्स हे डेट इन्स्ट्रुमेंट असलं तरी पण त्यात रिस्क ही असते, तर ती समजून घेतली पाहिजे. केवळ ते डेट इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे ते सिक्युअर आहे असा काय म्हणू अशा विचाराने त्याकडे वळलं नाही पाहिजे. तर या सगळ्या रिस्क किंवा या सगळ्या गोष्टी समजून घेऊन, पण त्याच वेळेला जर ते पारंपरिक पर्यायांपेक्षा जर जास्ती तुम्हाला रिटर्न देत आहेत तर तुमच्या फायनान्शियल सल्लागाराच्या माध्यमातून त्याचा सल्ला घेऊन यात गुंतवणुकी निश्चित केली पाहिजे. हो, नक्कीच. थँक्यू विपुल. विषय जरा क्लिष्ट होता आणि नवीन पण आहे अनेक गुंतवणूकदारांसाठी, माझ्यासाठी नवीन होता, पण तू खूप सविस्तर नेहमीप्रमाणे त्याची फोड करून सांगितलीस. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. अजून एक दादाचं आवाहन तुम्हाला करायचंय की वाढत्या व्ह्यूजवरनं तुम्ही सगळेजण एपिसोड बघताय, बिग बक्स हे दिसतंय, पण अजूनही काही कारणांनी जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल चॅनल, नक्की करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला पुढच्या एपिसोडच्या नोटिफिकेशन्स यायला लागतील. आपण दर शुक्रवारी एक नवीन मराठी भाग हा घेऊन येतोय, त्यामुळे आतापर्यंत जे मागचे भाग बघायचे राहिले असतील तेही बघा. तसंच काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या भागात.